नमस्कार, मी निखिल बल्लाळ. ठाणे वैभवच्या पॉडकास्टमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आजचा विषय खूप इंटरेस्टिंग आहे सगळ्यांसाठी आणि आपण सतत ते ऐकतोय त्याबद्दल. म्हणजे मग ते AI असेल, ChatGPT असेल, जेमिनी असेल, म्हणजे ओव्हरऑल आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल सतत आपण चर्चा ऐकतोय, सतत आपण त्याचे व्हिडिओज बघतोय, इकडे तिकडे आपण ऐकत असतो. आणि त्या रिलेटेड बरेच कोर्सेस आहेत, IT रिलेटेड बरेच कोर्सेस आहेत आणि त्याचा स्कोप हा वाढत चाललेला आहे. पण त्यात पण बरेच ऑप्शन्स आहेत. तर नेमकं काय करावं, कसं करावं, कधी करावं, ह्या बऱ्याच गोष्टी आज आपण ह्या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत. आणि त्यामुळे आपण एका एक्सपर्टला आज इथे बोललेलं आहे. IT वेदांत, आपण सर्वांनी ह्याचं नाव ऐकलं असेल. एक लीडिंग IT कोचिंग क्लास आहे. आत्तापर्यंत लाखभर विद्यार्थी ह्यातनं उत्तीर्ण झालेले आहेत आणि बरेच कोर्सेस त्यांचे आहेत. ऑल ओव्हर इंडिया त्यांचा प्रेझेन्स आहे. ठाण्यात तर त्याची सुरुवात झाली होती आणि त्याची सुरुवात केली होती स्वप्नील गोंडकर यांनी. तर आज स्वप्नील सर आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. स्वप्नील सर, सर्वप्रथम आपलं ठाणे वैभवमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. सो IT, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI, ChatGPT आणि अशा बऱ्याच गोष्टी आपण त्याच्याबद्दल आज चर्चा करणार आहोत आणि ह्याचा स्कोप वाढत चाललेला आहे. तर तुम्ही ह्या सगळ्याकडे कसं बघता? मुळात तुम्ही ह्या क्षेत्रात कसे वळलात? तुम्ही मुळात बाय प्रोफेशन यू आर अ टीचर, देन तुम्ही ह्या बिझनेसकडे वळालात. तर थोडी पार्श्वभूमी सांगा, तुमचं बॅकग्राऊंड द्या आम्हाला. सो रक्तातच शिक्षण हे आईकडून आलं. सो आई ही आमची शिक्षिका. माझी आजी ती सचिन तेंडुलकरचा शारदाश्रम याच्यात प्रिन्सिपल होते. सो लहानपणीपासूनच की शिक्षणाचं जे कार्यरत आहे घरापासूनच पूर्णपणे डिसिप्लिन लर्निंग हे अगोदरपासून होतं. आणि त्यानंतर इंजिनिअरिंग करून MTech केलं VJTIमधून. पण कुठेतरी जाणवत होतं की मुलांना जेवढं काही शिकतायत त्याच्यामध्ये ते ज्ञान अप्लाय होत नाही आहे आणि तिथे हा इंडस्ट्रीचा गॅप येतो आहे. लहानपणी बाबा जसे पेपर वाचायला द्यायचे, जेव्हा पेपर वाचण्याचा समर वेकेशनमध्ये उपक्रम चालायचा तेव्हा लहान मुलांना ते एक आवडत नसेल, पण हे सगळ्या गोष्टी दिसल्या, अनएम्प्लॉयमेंट. सो ह्याला आपण कसं हँडल करायचं? तर मी 100 जॉब करणार बाबा असा एक संकल्प घेतला. आणि 100 जॉब तर शक्य नाही होत हे आपल्याला मोठे होऊन कळतं. पण कुठे ना कुठेतरी वेगळं करायचं आणि जॉब मार्केटमध्ये काहीतरी करायचं हा एक संकल्प होता. इंजिनिअरिंग नंतर बरेचसे ऑफर लेटर्स कलेक्ट केले. अच्छा. ज्या टायमाला पासआउट झालो तेव्हा मला बरेचसे ऑफर लेटर्स मिळत आहेत आणि माझ्या बाकीचे क्लासमेट्स आहेत त्यांना थोडं स्ट्रगल होत होतं. सो हे जाणून घेतलं की का होतं आहे. कारण की तुम्ही फक्त जो अभ्यास करताय तो मार्कांसाठी झाला का? आपल्याला या क्षेत्रामध्ये काही ना काहीतरी करून दाखवू शकतो आपण, ह्याची ती पॅशन एक असती तर मग अजून काहीतरी वेगळं झालं असतं. हे जेव्हा विद्यार्थ्यांना कळतं तेव्हा आयुष्याचा कल हा नो लॉंगर बिकम्स की डिग्री अचीव करणं. त्या अँगलनी जेव्हा पुढे पुढे वाटचाल होत गेली, आज IT वेदांत असेच लाखो विद्यार्थ्यांना आम्ही प्लेस केलं, बरेचसे त्यांचे करिअर्स घडवले आणि आम्ही आता 14व्या वर्षात आहोत. फ्रॉम दिल्ली टू चेन्नई, बँगलोर टू हैदराबाद, मुंबईमध्ये आपले 6 सेंटर्स आहेत, पुण्यात आपले 3 सेंटर्स आहेत. ओके. सो सरस्वतीची पूजा करतोय हेच एवढं म्हणेन. नाही, पण हे करत असताना ऑफकोर्स खूप चॅलेंजेस आले असतील आणि इतकं हे क्षेत्र झपाट्याने बदलतं, इतकं रॅपिडली सगळे बदल होत असत, नवीन ट्रेंड्स येत असत. म्हणजे काल आपण जे बघतो ते ऑब्सोल्यूट झालं असं आणि आज काहीतरी नवीन येतं. करेक्ट. तर हे कसं काय कोपअप करतात तुम्ही आणि तुमची मुलं, विद्यार्थी? सो पुढचा जो एज येणार आहे तो जेवढा मागे ज्या रेटने तो पुढे गेला त्यापेक्षा झपाट्याने अजून पुढे बदल होत राहणार. सो आपण बघितलं कम्प्युटर एज यायला खूप वेळ लागला. इंडस्ट्रीयल एज जो मेकॅनिकल होता त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक एज झपाट्याने वाढला. त्यानंतर आपण बघितलं जे मोबाईल टेक्नॉलॉजी आली ते अजून फास्ट आली, इंटरनेट टेक्नॉलॉजी फास्ट आली आणि आता AI टेक्नॉलॉजी. आणि AI इतक्या रेटने वाढतं आहे की आपण म्हणतो आहे 2028मध्ये जेवढं ह्युमनला कंबाईंड ह्युमनचं इंटेलिजन्स पकडू ते एका सिंगल मशीनमध्ये येणार आहे. आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स, अच्छा, AGI.
हे 2028मध्ये सगळ्या कंपनीजनी प्रेडिक्ट केले की तिथपर्यंत ते झपाट्याने वाढणार. सो त्या रेटने आजच्या विद्यार्थ्यांना जे फ्युचर घडवायचं आहे दॅट शुड बी AI अलाइंड. सो आपल्याला AIशी युद्ध नाही करायचं आहे. आपल्याला AI हे जणू आपल्यात एक टूल किटमधली तलवार आहे ती, त्याचा वापर करून युद्ध करायचं आहे. पण हे प्रत्येकाला आता लागणार आहे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल कोणाला BCom जायचं आहे, कोणाला अजून कुठल्या वेगळ्या फील्डमध्ये जायचं आहे, आर्ट्समध्ये जायचं आहे, प्रत्येकाचा AIशी कुठे ना कुठेतरी संबंध आता येणार आहे. म्हणजे इतकं ते इनएव्हिटेबल असणार आहे प्रत्येकाच्या आयुष्यात. हो, खरं आहे. IT ह्याला तुम्ही क्षेत्र बघूच नका. अच्छा, ही फील्ड नाही आहे. IT हे दुसऱ्या क्षेत्रांसाठी आहे. तुम्ही ॲप्स कोणते वापरता? एक्झाम्पल नेटफ्लिक्स वापरतो किंवा ओला वापरतो. सो नेटफ्लिक्स हे एंटरटेनमेंट ह्या क्षेत्रातलं आहे. ओला हे ट्रॅव्हल ह्या क्षेत्रातलं आहे. झोमॅटो हे हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री त्या ह्याच्यातलं आहे. सो द थिंग इज IT ऑलवेज बिकम्स अ कॅटलिस्ट टू अदर फील्ड्स. ते दुसऱ्या फील्डची क्षमता वाढवतं. सो प्रत्येकाला आता AI शिकणं का अनिवार्य ठरेल याचं गरज आहे की प्रत्येक क्षेत्र ह्याला कॉम्पिटिटिव्ह एज येणार आहे. बरोबर. बिझनेसेस आर इन्क्रीजिंग ॲट रॅपिड स्केल आणि तिथे तुम्ही आउटडेट होऊन जाणार जर तुम्ही लेटेस्ट टेक्नॉलॉजी नाही वापरली तर. मग त्यासाठी विचेवर फील्ड BCom असेल तर त्याला बँकिंगमध्ये जे AI वापरून त्याला पॅटर्न ॲनालिसिस करून त्याला कळेल हे क्रेडिट यांना वरती नाही आहे. किंवा एखादा हॉस्पिटल या मध्ये काम करतोय तर त्याला आता ते सगळे रिपोर्ट जे आहेत ते फीड इन करून समरी पाहिजे. मी सगळे ते डॉक्टरसारखे चाळत नाही बसणार. मी एकदाच AIची मदत घेणार आणि तिथे जाणार. म्हणून फ्रॉम ऑल द थिंग्स, राईट फ्रॉम युअर एज्युकेशन टू हॉस्पिटॅलिटी, ऑल द फील्ड, सगळ्या क्षेत्रांमध्ये तुम्हाला अनिवार्य ठरणार आहेच आता. आणि ते खूप पेनिट्रेट झालेलं आहे अगदी. IT बद्दल प्रचंड अट्रॅक्शन आहे आणि लोकांना दिसतं की अरे लगेच जॉब प्लेसमेंट मिळते, चांगलं पॅकेज मिळतं वगैरे ते, त्यामुळे खूप मुलांचा कल असतो त्याकडे. पण रियालिटी काय आहे? म्हणजे खरोखर एवढे जॉब्स मिळतात, एवढा स्कोप आहे की त्यात पण आता कुठेतरी सॅच्युरेशन येतं? तर एका चांगल्या संस्थेने रिसर्च केला. त्याच्यामध्ये दरवर्षी आपल्याकडे जे जॉब्स क्रिएट होतात त्या जॉब्समध्ये 15% हे कोर ITचे जॉब्स आहेत. अच्छा. त्याच्यामध्ये 15% हा खूप मोठा वाटा. 40% GCCचे जॉब्स अजून क्रिएट होत आहेत. म्हणजे ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स GCC आर सेटिंग अप देअर ऑफिसेस इन इंडिया. कारण की इथून सर्व्हिस देणं, इंडियन्स आर केपेबल विथ द इंग्लिश. बॅक ऑफिसची कामं असेल किंवा रिसर्च सेंटरची कामं असेल, हे सगळे GCCचे जॉब्स आहेत. बरोबर. सो मोठ्या मोठ्या बँकेचे ऑफिस आपण ऐकलेले असतात. सो या सगळ्याला त्यांना ITशी कुठेतरी संलग्न होणं गरजेचं असतं. सो जॉब्स मार्केटमध्ये अजूनही खूप आहेत. IT वेदांत दर महिन्याला, दर दिवसाला प्लेसमेंट करत असतं. अच्छा. आमची कॉर्पोरेट डेव्हलपमेंट टीम यांना जॉब्सची कमी नाही वाटत. जॉब्समध्ये जी मॅच मेकिंग होते तिकडे ते राईट टॅलेंट मिळणं, कंपनीची एक्सपेक्टेशन मॅच करणं, हीच काळाची गरज पुढेही ठरणार आहे. कारण की टेक्नॉलॉजी जशी बदलत राहणार आहे, जॉबचं स्वरूप बदलणार आहे. सो जर विद्यार्थ्यांनी त्याला अलाइन झाले तर मग निश्चितच त्यांच्यासाठी फ्युचर खूप स्कोपमध्ये चांगलंच आहे. बरोबर. पण ह्याच्यात पण बरेच ऑप्शन आहेत. म्हणजे जसं आपण इंजिनिअरिंग म्हटलं तर आपण मेकॅनिकलकडे जातो, केमिकलकडे जातो, कम्प्युटर्सकडे जातो. तर तसं ITमध्ये पण कोणी डेटामध्ये जाऊ शकतं, कोणी सायबर सिक्युरिटी जाऊ शकतं, कोणी क्लाउडमध्ये जाऊ शकतं, कोणी AIमध्ये जाऊ शकतं. तर असे बरेच ऑप्शन आहेत. तर नेमकं एखाद्या मुलाने त्याची ॲप्टिट्यूड कशी जाणून घ्यावी की कशात तो जास्त सुटेबल होऊ शकतो? तर भारताचा इतिहास बघितला तर वी आर अ बिट
पॉवर्टी ड्रिव्हन कंट्री होतो. आणि त्याच्यानंतर 10वी नंतर काय क्षेत्र चूज करायचं, तर सगळेजण जणू मेंढरांच्या मागे जसं जातात तसंच, बाबा तू हुशार आहे सायन्स घे, तुला एवढा अभ्यासक्रम नाही आवडत तू आर्ट्स घे. हे सिंपल गणित असं होतं. मधला असशील तर कॉमर्स, असं काहीतरी गणित मांडून ठेवलेलं. बरोबर. आणि त्याच्यानंतर सायन्समध्ये पण जर डॉक्टर नाही झालास तर इंजिनियर. सो ते आर माधवन सारखं पॅशन शोधणं ते आत्ता हल्लीच्या काळात तेवढं तसं होत नाही. पण पॅरेंट्सनी याची नोंद घ्यावी की आपल्या बाळाचे पाय पाळण्यातच बघावे. सो IT क्षेत्रामध्ये मी एक उदाहरण घेईन. जर इन्फोसिस हे 100 जॉब काढत आहे, तर त्याच्यामध्ये 50 किंवा त्याच्यापेक्षा थोडे जास्त जॉब्स हे डेव्हलपमेंट जॉब्स असतील. अच्छा. सो डेव्हलपमेंट म्हणजे काय, तुम्हाला नवीन काहीतरी क्रिएट करायचं. आपण रिअल इस्टेट डेव्हलपर्स म्हणतो, म्हणजे काहीतरी ते विश्वच एक क्रिएट करतायत. बरोबर. तसंच हे व्हर्च्युअल विश्व बनवतात. सो व्हर्च्युअल विश्व बनवणं, जणू काही IRCTC वापरतो तिथे ट्रेन जसं दिसतं तसं इथे पण ट्रेनचे सगळी सीटचे बुकिंग होते. बुक माय शोमध्ये जसं आपल्याला थिएटर दिसतं तसंच्या तसं व्हर्च्युअल वर्ल्ड होतं आहे. तर हे सॉफ्टवेअर डेव्हलपर्स करतात. आणि आता हे क्षेत्र AI मुळे अजून छान डेव्हलप होतं आहे, कारण की पहिले लोकांना इनपुट्स द्यावे लागायचे, ते आता कमी होत आहेत. अर्धं काम तुमचं AI करतोय की त्याला सतत सांगायला नाही लागणार आहे. बरोबर. सो तोच तुम्हाला रिकमेंडेशन्स वगैरे देतो. सेकंड आहे तुमचं की डेव्हलप केलेल्या गोष्टी टेस्टिंग करणं. सो काही विद्यार्थी येतात आणि त्यांना एक पहिल्यापासून एक न्यूनगंड तयार झालेला असतो की ते कोडिंग नको. सो तो कोडिंग जर नको असेल तर त्यांनी ऐकलेलं असतं की टेस्टिंग. तर टेस्टिंगमध्ये तुम्हाला मॅन्युअल टेस्टिंग जो प्रकार आहे त्याच्यात सॉफ्टवेअर बनलेलं आहे, त्याला टेस्ट करायचं आहे वेगवेगळे केसेस देऊन. बरोबर. त्यात पण पुढे जर वाटचाल करायची असेल तर परत कोडिंग आलं, त्याला म्हणतात ऑटोमेशन. अँड अगेन आय विल इम्प्लिमेंट की AI आज ह्यांनी पण ऑटोमेटेड टेस्ट केसेस, पहिले एखादा टेस्टर हे 10 केसेस 20 केसेस टेस्ट करायचा, तिकडेच हे केसेस AI मुळे 100 झालेत. अच्छा. सो ही सेकंड फील्ड ही टेस्टिंग आहे. तिसरी डेटा सायन्स आणि ॲनालिटिक्स. हा डेटा भरपूर क्रिएट झाला. आपण पॅन्टलून्समध्ये जातो, आपण बिग बाजारमध्ये जातो, DMartमध्ये जातो, त्यांना पॅटर्न्स कळालेले आहेत. ह्या एरियातली लोक काय घेत आहेत. तुम्ही जर तुमच्या कार्टमध्ये ब्रेड असेल तर बटर पण घेता, जॅम पण घेता, रिलेटेड आयटम्स तुमचा तो खप वाढतोय त्याच्यात. बरोबर. आता एखादा डिसिजन मेकर जो असेल त्याला हा डेटाचा इन्साईट मिळाला की ज्यांनी ब्रेड घेतलंय बटर, मग काय करावं, ब्रिटानिया कंपनीने अमूल कंपनीकडे टायअपसाठी जावं. सो बिझनेस इन्साइट्स गिव्स राईट्स टू बिझनेस डिसिजन्स बिकॉज ऑफ डेटा सायन्स, डेटा ॲनालिस. तर हे तिसरं क्षेत्र IT मध्ये खूप प्रचलित आता होतं अजून. प्रत्येक बिझनेसकडे आता डेटा भरपूर आहे आणि त्या डेटाचा वापर कसा करावा हा त्यांना कळत नाही. मग आता म्हणा डेटा इज द न्यू ऑइल. करेक्ट. म्हणजे त्या प्रकारे. हो. आणि सगळ्या कंपनीज त्यांचा जर डेटा वापरला तर त्यांना फ्युचर डिसिजन्स डेटा ॲनालिस्ट चांगले देऊ शकतात. त्याच्यात संलग्न अजून एक आहे की प्रोडक्टमध्ये इंटेलिजन्स टाकणारं AI MLचं क्षेत्र. की हाऊ डू यू क्रिएट स्मार्ट प्रोडक्ट्स. छोट्या गोष्टीमध्ये इंटेलिजन्स, जसं माझा फ्रीज आहे, फ्रीजमधलं टेम्परेचर हे ॲडजस्ट करणं बेसिस ऑफ किती आयटम्स तिकडे आहेत. सो नाव द वर्ल्ड इज मुव्हिंग टुवर्ड्स AI. प्रत्येक इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट येणाऱ्या काळामध्ये हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स एनेबल्ड होऊन त्याची कॅपॅबिलिटीज अजून वाढणार आहे. बेसिक ट्रॅफिक लाईटपासून ते तुमचे स्मार्ट ड्रायव्हिंग कार्स तर ऑलरेडी झालेले आहेत. सगळीकडे AIचं पदार्पण आहे, हे AI आणि ML इंजिनियर्समुळे.
हे चौथं क्षेत्र मी सांगितलं. बरोबर. पुढे नेटवर्किंग हे क्षेत्र आहे जिथे आपण वी आर ऑल कनेक्टेड, इंटरकनेक्टेड थ्रू अ नेटवर्क कॉल्ड इंटरनेट. राईट. सो कंपनीजला त्यांचा जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे हा ऑलवेज अवेलेबल पाहिजे असतो. त्याच्यासाठी हे नेटवर्किंग क्षेत्र आहे. पुढे सायबर सिक्युरिटी. हो. जर सगळेजण कनेक्टेड आहेत बरोबर. तर देर आर पीपल हू वेअर ब्लॅक हॅट आणि ते तुमचा डेटा स्टील करू शकतात. बरोबर. कॉम्पिटिटर आहे त्याचं लक्ष तुमच्या डेटावर असेल. सो इथे सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट्स खूप वाढत आहेत. सो ज्यांना आवड आहे की मी एखाद्या CID सारखं त्याच्या मागे काय घडतंय, ह्याला कसं सिक्युअर करता येईल, तर त्यांनी हा सायबर सिक्युरिटी क्षेत्र निवडावा. इथेही प्रचंड स्कोप आहे. अजून ॲप्लिकेशन सपोर्ट म्हणा, बेसिक तुम्हाला एक लँग्वेज आहे जी आपण एक्सेल सोबत जसं म्हणतो तसं डेटाबेस सोबत SQL या भाषेत बोलू शकतो. तर ते ॲप्लिकेशन सपोर्ट देऊ शकतो आपण डायरेक्टली बॅकएंडला क्वेरी करून. आणि असे प्रामुख्याने बरेचसे जॉब्स आहेत. मुख्यतः जर तसं बघायला गेलं तर 50-55% डेव्हलपर्स, 10% हे टेस्टर्स, परत 15% हे डेटा सायन्स, कारण की ते फील्ड अजून वाढतं आहे. 5% ML AI इंजिनियर्स, मग नेटवर्क आणि सिक्युरिटीचे तज्ज्ञ. तर तसे हे पूर्ण एक ITचं विश्व आहे ज्याच्यामध्ये बरेचसे जॉब्स आहेत जे विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ हमेशा घ्यावा. अच्छा. आणि त्याच्यात सुवर्ण संधी तेवढीच असते, जसं मी सुरुवात केली की लोक पैसा बघून जातात. बरोबर. आज आणि खरंच आहे ते, प्रत्येक कंपनीला एक रॉ मटेरियल लागतं, त्याच्यातून तो प्रोडक्ट बनवतो. बरोबर. IT क्षेत्रातलं रॉ मटेरियल म्हणजे तुमचं ब्रेन. या ब्रेनवरती लाखो कमवले जाऊ शकतात. बरोबर. पण त्याच्यासाठी तुम्ही निश्चितच ACच्या रूममध्ये टेबलवरती बसणार, पण ते जे रेटनी पळायला पाहिजे. सो दॅट इज एव्हर चेंजिंग. द रिक्वायरमेंट्स ऑफ दिस इंडस्ट्री इज व्हेरी डायनामिक. सो जर क्लॅरिकल मेंटॅलिटी कोणाची असेल तर त्यांनी कधीच करू नये. ते डायनामिझम त्याच्यात सुरुवातीपासून पाहिजे. आणि पालकांनी ह्याची नोंद घ्यावी, द अर्ली टू स्टार्ट, अर्ली बर्ड विल कॅच द वर्म. सो जेवढं अर्ली टू स्टार्ट आहे त्याला त्या क्षेत्राचं नॉलेज द्यावं, काही ना काहीतरी व्हिडिओज, वाचन हे हेल्प करणार. नक्कीच. जी मुलं तुमच्याकडे येतात तर ती साधारण 12th नंतर येतात की ग्रॅज्युएशन नंतर येतात? आणि ग्रॅज्युएशन जर मी आपल्याला ह्याच्यात जर पुढे करिअर करायचं असेल IT क्षेत्रातच, तर ग्रॅज्युएशन कशात करावं, म्हणजे त्याबद्दल पण काही तुमचं एक हे आहे फिलॉसॉफी? सो डिग्री इज ॲक्च्युली अ पीस ऑफ पेपर असं मी म्हणू शकतो. आणि अभिमानाने जेव्हा मी स्वतः MTech आहे. ओके. सो आपल्या मराठीमध्ये ते एक प्राऊड मोमेंटच असतो की केवढं चांगलं शिक्षित व्हावं. पण शिक्षण आणि स्किल आज हे विभिन्न झालेले आहेत. सो त्याच्यामुळे शिक्षण जरी तुम्ही समाजासाठी करत असाल, असं मी आता म्हणेन, चांगली डिग्री घेत असाल, त्याच्यात सोबतच तुमच्याकडे खूप छान वेळ आहे. तुम्हाला फॉरेनची लोकं शिकवू शकतात त्यांच्या बुक्स, पॉडकास्ट, त्यांचे व्हिडिओज वेगवेगळ्या माध्यमातून. बरोबर. सो हे जेव्हा तुम्ही शिकताय त्याच्यासोबतच यू कॅन कंटिन्यू गेटिंग एनरिच्ड. सो मीही तसंच शिकलो बरेचसं. अच्छा. सो जेव्हा मी माझी डिग्री करत होतो त्याच्यासोबतच फॉरेनचे ऑथर ज्यांचे मोठे मोठे पुस्तकं असायचे ते वाचण्याचं मला लाभ झाला. ओके. आणि त्यामुळे ते नॉलेज खूप वाढलं. त्यामुळे कुठलंही क्षेत्र निवडलेलं असेल, सो ते मग BSc ITच नसावं तर BMM असावं, अच्छा, BCom असावं, पुढे जाऊन MBA असावं किंवा BA असावं, BAE असावं, तुम्हाला पुढे जाऊन, कारण की प्रत्येकाला ती सुवर्ण संधी मिळत नाही की मी सुरुवातीला करिअरच्या
परफेक्ट क्लॅरिटी मिळेल मला आणि मला या क्षेत्रात जायचं होतं, मी तिकडे गेलो. IT वेदांमध्ये खूप सारे विद्यार्थी, जवळजवळ 30 ते 40% विद्यार्थी करिअर स्विच करून येतात. अच्छा. इलेक्ट्रॉनिक इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर्स, BCom. सो तुम्ही ज्या क्षेत्रात तुम्ही निवडलं असेल त्याच्यात पुढे जायचं असेल किंवा नंतर पण स्विच करायचं असेल, IT ही सुवर्णसंधी देतो तुम्हाला. IIT बॉम्बेचा पण रेकॉर्ड आहे की त्यांचे बाकीचे फील्ड्स, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग, ह्याला प्रथम प्लेसमेंट सॉफ्टवेअर कंपनीजची होते. अच्छा. सो क्षेत्र कुठलंही असो, तुम्हाला स्कोप आहे. ज्यांना पहिल्यापासून आता स्टार्टच करायचं आहे, जे पालक बघत असतील, तर त्यांच्यासाठी निश्चितच स्वतः जर नवीन नवीन फील्ड्स जसे AI, ML, डेटा सायन्स हे डेव्हलप झालेले आहेत. सो हे सुरुवातीपासूनच केले तर सोन्याहून पिवळं. अच्छा. अच्छा, सेकंड क्वेश्चन होता. नाही म्हणजे नाही, तुम्ही उत्तर दिलं त्याचं, त्या प्रश्नाचं, की कुठलं डिग्री असावी जेणेकरून हे आपल्याला अजून चांगल्या पद्धतीने हा कोर्स करता येतो. तुम्ही म्हटलं की डिग्री इज ए मटेरियल. बरोबर. पण मला विचारायचं आहे की आपण जेव्हा एकदा तो कोर्स सुरू करतो तर तो त्यात पण आहे ना की ऑनलाईन आहे, ऑफलाईन आहे, हे दोन पण ऑप्शन असतात. किंवा बरेचदा काय होतं की इतके पॉडकास्ट आहेत किंवा इतके यूट्यूब चॅनल्स असतात की नेमकं कुठलं बघावं, काय बघावं. बरेच व्हिडिओ मोठे असतात, बरेच छोटे असतात. तर त्यामुळे असं नाही ना होत की त्याच्यामुळे खूप कन्फ्युजन वाढतं. म्हणजे हाऊ टू सिलेक्ट द राईट कॉन्टेंट ऑल्सो, हे पण खूप महत्त्वाचं आहे ना. म्हणजे आणि हाऊ टू सिलेक्ट द राईट कोचिंग क्लास म्हणा किंवा ट्युटर म्हणा. तर ह्याबद्दल थोडंसं जरा गाईड करा ना. हो, खूप छान बोलले. याच्या AIच्या अगोदरचा एज व जस्ट वी वेर कॉलिंग ॲज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एज. कारण की पहिले जसं ठाणे वैभव 100 वर्षाचं आपण जरी बघितलं कालावधी, तर पहिले एक 50 वर्ष अगोदर पण आपल्याला न्यूज जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर पोचवायची असती तर आपल्याला न्यूजपेपरचाच एक मीडियम किंवा रेडिओचा होता. हो. आज मी पोस्ट केलं की सगळीकडे पसरतं. सो पण इन्फॉर्मेशन ओव्हरलोड पण झाला आहे. तुम्ही जे बोलताय हे बरेच जण त्या इन्फॉर्मेशन ओव्हरलोडचे शिकार होत आहेत. मग त्यावेळेस शाळेतलं गुरु ब्रह्मा गुरु विष्णू आठवावं. ओके. सो द ओल्ड स्किल ऑफ एक कोणतरी त्याच्यातला जाणकार, त्यांनी जे मार्गदर्शन करतोय, इंटरॅक्ट करा त्याच्यासोबत, ते क्षेत्रातल्या गोष्टी समजून घ्या. आणि तो जे सांगेल ते कीवर्ड्स, ते जार्गन्स, त्याच्याबद्दल आपल्याला अजून अजून माहिती घ्यायची आहे. जर मी AI ML बद्दल सांगतोय, त्याच्यामध्ये अजून अजून काय आहे, रेकमेंडर सिस्टम्स काय आहेत, NLP काय आहे, LLM काय, हे जेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत बसलात की कळेल. मी असं म्हणतो की जर तुम्ही क्रिकेटर लोकांच्या सानिध्यात राहाल तर तुम्हाला रणजी लीग काय, कांगा लीग काय हे कळेल. बरोबर. तर तुम्ही जसंच टेक्नॉलॉजी लोकांच्या सानिध्यात राहाल, ज्यांनी त्यांचं करिअर बनवलेलं आहे. आपला कोण ना कोणतरी नातेवाईक असतो, नसेल तर इन्स्टिट्यूट्स लाईक अस, आमचे दार ओपन आहेत की मार्गदर्शन आम्ही फ्रीमध्ये करू शकतो मुलांचं भविष्यासाठी. सो हे इथे जावं, त्यांच्याशी तुम्ही संवाद साधा, त्या गोष्टी समजून घ्या, त्याच्यातले जे निटीग्रिटीज आहेत ते कळतील. आणि ऑनलाईन की ऑफलाईन तुम्ही कशाला प्राधान्य द्याल? म्हणजे तुम्ही खरं तर ऑनलाईनवाले आहात, तुम्ही व्हर्च्युअलवाले आहात, पण स्टील व्हॉट वुड यू रिकमेंड, ऑनलाईन की ऑफलाईन? कशा मुलाने शिकावं हे कोर्सेस? हो, तर लहानपणीपासून आपली जी सवय आहे शिक्षणाची, ते म्हणजे आपण दप्तर उचलायचं आणि शाळेला जायचं. बरोबर. आज त्यांनी आपल्याला, आम्हाला मोठं केलं, तर ती पुढच्या येणाऱ्या काळामध्ये ते बदलणार नाही आहे. द वे वी लर्न इज बेटर. जसं तुम्हाला क्रिकेट खेळायचं आहे तर मैदानात जा, जेवण बनवायचं आहे तर किचनमध्ये जा, शिकायचं असेल तर तुम्हाला शाळेत, कॉलेज आणि इन्स्टिट्यूटमध्ये, जिथे तुमचे क्लासमेट्स पण तेच करतायत, हेच करणं
अलिबाबाचा फाउंडर जॅकमा तो असं म्हणतो की जर सगळेजण ज्या क्षेत्रामध्ये आता पुढे उडी टाकतायत, आपण पण फक्त त्यांचं ट्रेंड आहे म्हणून उडी टाकावी का? तर जिथे तुम्हाला तुमचं योग्य कळतं, आपल्याला कळतं की आम्ही कोचवर बसून झोपून जातो, तर तसं ऑनलाईनचं विश्व आहे की आपण मोबाईल हातात घेतला की आपण डिस्ट्रॅक्ट होऊन जातो. मग का विषयाची परीक्षा घ्यावी? सो दॅट्स वाय IT वेदांत आय एम प्राऊड दॅट वी हॅव अ कोर्स कम्प्लिशन रेट ऑफ मोर दॅन 95-96%. अच्छा. की विद्यार्थी येतात आणि पूर्णपणे कोर्स करतात. हाच तुम्ही पण आठवा, तुम्ही एखादा कोर्स चालू केलेला पूर्ण करू आपण नाही शकत. हे ऑनलाईन विश्वातलं एक खूप मोठं रोडब्लॉक आहे. सो जर व्यवस्थितपणे स्टार्ट टू एंड शिकायचं आहे, गुरु पकडा. ऑफलाईनमध्ये असेल तो कम्युनिकेशनचा एक पिरॅमिड आहे. फास्टर कम्युनिकेशन हॅपन्स थ्रू व्हर्च्युअल फोन, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, बट बेटर क्वालिटी कम्युनिकेशन हॅपन्स वेन यू मीट फेस टू फेस, लर्न फ्रॉम फेस टू फेस. राईट. फेस टू फेसबद्दल आपण बोलतोय, तर कोणकोणते कोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या ना. आणि बरेचदा असं एक त्यांच्याबद्दल बोललं होतं की ते खूप बरेचदा कॉम्प्लिकेटेड असतात किंवा कळायला थोडेशा जड असतात, अवघड असतात. म्हणजे ते प्रत्येकाचं इट्स नॉट अ कप ऑफ टी फॉर एव्हरीवन. तर असं खरंच आहे का? आणि किती डिफिकल्टी आहे? मग त्याबद्दल थोडंसं आम्हाला क्लॅरिटी द्या ना. सो गुगल ही कंपनी आहे, हिच्याकडे पण एंट्री लेवलचा क्रायटेरियाच नाही आहे. तसंच आम्ही पण एंट्री लेवलचा क्रायटेरिया ठेवलेला नाही आहे. देर इज नो एंट्रन्स एक्झाम वगैरे असं काही? हा. सो तुम्ही ग्रॅज्युएटच पाहिजे, तुम्ही 12वी पाहिजे असं काहीही नाही. तुम्हाला नॉलेजची ओढ आहे, तुम्ही या, शिका, ॲप्लिकेशन्स बिल्ड करा, स्किल्स गेन करा, तुम्ही रिअल वर्ल्डसाठी प्रिपेअर होत आहे. सो देर इज नो क्रायटेरिया की तुम्हाला काहीतरी सुरुवातीपासून यायला पाहिजे. कोणीही येऊ शकतं, शिक्षण घेऊ शकतं आणि उत्तमरित्या त्याचं करिअर पुढे नेऊ शकतं. सो IT वेदांतमध्ये विद्यार्थी वेगवेगळ्या एजमध्ये येतात. अच्छा, मग अगदी यंगस्टर्स असं? हो. सो आमच्याकडे रिटायर्ड पोलीस ऑफिसर पण येऊन डेटा सायन्स शिकलेले आहेत. अच्छा. आमच्याकडे ज्या वयामध्ये मुलांना कीबोर्ड व्यवस्थितपणे नाही तेही शिकलेले आहेत. बट मोस्ट ऑफ आवर क्राऊड, त्यांना थोडा साक्षात्कार कधी घडतो जेव्हा कॉलेजमध्ये जाताना तर त्यांना वाटतं मला रेड कार्पेट मिळणार, सगळेजण मला घेण्यासाठी उत्सुक असतात. पण 3ऱ्या वर्षी किंवा 4थ्या वर्षी त्यांना साक्षात्कार घडतो. सिनियर्स बोलतात की अरे माझं तर काय नाही झालं, तू बघून घे. बरोबर. तर त्यावेळेस ते सर्च करतात की कोणतं इन्स्टिट्यूट चांगलं आहे, मला माझे स्किल्स वाढवू शकतो मी. तर त्याच्यामध्ये ते IT वेदांतमध्ये ते एंडला येतात. त्यांच्या आयुष्याचा मी टर्निंग पॉईंट म्हणेन, कारण की फ्रॉम कॉलेज टू कॉर्पोरेट ती त्यांची जर्नी सुरू होणार असते. बरोबर. त्याच्यात IT वेदांत वर्क्स ॲज अ फिनिशिंग स्कूल. ओके, फिनिशिंग स्कूल. त्याबरोबर त्या काळात ते येतात आणि आय थिंक ते होन देअर स्किल्स किंवा एक थोडंसं जो एक एज लागतो, थोडासा एक इतरांपेक्षा एक यू हॅव टू मेक अ डिफरंट मार्क. आय थिंक तो IT वेदांत कुठेतरी करण्याचा प्रयत्न करत असावा. बरोबर. एक ओव्हरऑल आत्ताची परिस्थिती कशी आहे? म्हणजे तुम्ही जर आत्ताचं मुलं बघितली, जनरेशन बघितली, तर ते कसा अभ्यास करतायत, कशा प्रकारे अभ्यास करावा? मग हे थोडंसं मी फक्त IT स्पेसिफिक बोलत नाही, पण एक इन जनरल पण, की त्याबद्दल पण तुमचे काही इन्साईट्स आहेत का, की कसा अभ्यास करावा जेणेकरून एक तुम्ही यू विल स्टँड आउट इन द मार्केट? बरोबर. तर प्रत्येक कंपनीची एक कोर व्हॅल्यू असते. तशी IT वेदांत इन्स्टिट्यूटची एक कोर व्हॅल्यू आहे की तुम्ही व्हायपासून सुरुवात करा.
आपल्याला शाळेमध्ये साइन थिटा बाय कॉस थिटा कितींदा शिकवला. पुढे सायन्सच्या विद्यार्थ्यांना dy बाय dx हे शिकवलं. म्हणजे मी एक जोक करायचो की मला dy बाय dx कळून हे काय मी भाजीवाल्याला सांगणार आहे dy बाय dx भाजी दे. बरं. पण मला एक इंजिनियर होता, त्याला मला हा प्रश्न विचारायचा होता की तू आता काम करतोस, तुला काय मदत झाली याची. सो तो म्हणाला मला की dy बाय dx हे लिमिट्स ह्याच्या बेसिक कन्सेप्टसारखी गोष्ट मी गेम्समध्ये वापरतो. अच्छा. की जर तुला फास्ट जायचं असेल तर दॅट इज द रेट ऑफ चेंज. तर तू माऊस असा फास्ट फिरवशील, तू बटन फास्ट 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 प्रेस करशील, दॅट इज द रेट ऑफ चेंज. तर मला विचार करून एकदम आनंद झाला की प्रत्येक कन्सेप्ट आहे ना ह्याचं एक ॲप्लिकेशन आहे कुठेतरी ॲप्लिकेशन. बरोबर. आणि ते फक्त त्याच्यावरती एक पडदा टाकलेला आहे आत्ताच्या अभ्यासक्रमात की त्याचं ॲप्लिकेशन तेवढं कळत नाही आहे. पण युझिंग युअर ChatGPT, गुगल अँड डिफरंट टूल्स तुम्ही ते शोधू शकता. याचं ॲप्लिकेशन कशासाठी आहे. आपण पिरियॉडिक टेबल शाळेत सगळ्यांनी वाचले, कोणी विसरणार नाही. पण त्यांना ते माहिती नाही की इनर्ट गॅसेस, हिलियम हे सगळ्याचा वापर काय होतो. पण आज तुम्ही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी वापरून तो जो व्हाय ओळखलात ना सगळ्याचा, तर तिथून तुम्हाला विश्व अजून सुरुवात होते. सो कुठलाही अभ्यासक्रम घेताना आमची विद्यार्थ्यांना एकच गोष्ट असते की तुम्ही ते असाइनमेंट कॉपी पेस्ट करणं, जी कन्सेप्ट आपल्याला शिकवली जाते, फक्त ते नका करू. मार्क एक वेळ कमी आलेले चालतील, बरोबर, पण त्याचा ॲप्लिकेशन विचार करा. नॉलेज विदाउट ॲप्लिकेशन इज वेस्ट ऑफ टाइम अँड नॉलेज. प्रॅक्टिकलला खूप महत्त्व झालेलं हो. आहे. म्हणजे आता पहिले कसं तुम्ही जॉब इंटरव्ह्यूला गेला की पहिले तुमचे डिग्रीज बघायचे, तुम्हाला मिळालेले मार्क बघायचे, 10वीत किती मिळाले, 12वीत किती मिळाले. पण मला वाटतं आत्ताचे जे इंटरव्ह्यूज आहेत त्याच्यात मला वाटतं हे प्रश्न मला वाटतं फार ग्राह्य धरले जात नाहीत. मला वाटतं दे आर मोर इन टू प्रॅक्टिकल की तुम्ही कसं विचार करता. जॉब इंटरव्ह्यूज सध्या कसे होत आहेत त्याबद्दल पण थोडं काही सांगू शकाल. म्हणजे सो मी जसं म्हणालो IT मध्ये 50-55% हे जे जॉब्स आहेत हे सॉफ्टवेअर डेव्हलपर्स आहेत. एक उदाहरण देईन. सॉफ्टवेअर डेव्हलपरच्या इंटरव्ह्यूमध्ये जर तुम्ही जाताय, तुम्हाला काही प्रश्न हे विचारणारच आहेत. जसं 10वी आपण केली तिथे तुम्हाला काही ना काही प्रश्न हे विचारलेच जाणार आहेत. सो मी माझ्या विद्यार्थ्यांना ते पहिल्यांदा प्रश्न दिले. डेटा ॲब्स्ट्रॅक्शन. सो सगळ्या विद्यार्थ्यांनी आपलं जुनं नॉलेज, दॅट ऑफ रिप्रेझेंटिंग डेटा विदाउट एक्सप्लिसिटली गिव्हिंग मायनर डिटेल्स ऑफ इन्फॉर्मेशन इज कॉल्ड ॲक्च्युअली डेटा. बडबड ती सुरू. मी म्हणाला आता एक्झाम्पल द्या. प्रॅक्टिकल नॉलेज म्हणजे कीबोर्डवरती करणं नव्हे. प्रॅक्टिकल नॉलेज म्हणजे रिअल वर्ल्डमध्ये तुम्ही ती कन्सेप्ट कशी वापरू शकता. सो IT वेदांतमध्ये आम्ही 80-20 प्रिन्सिपलचा वापर करतो. तुमचे 20% कन्सेप्ट्स घ्या आणि ते 80% त्याचं ॲप्लिकेशनवरती टाईम घालवा. अच्छा, बरं. सो 15 मिनिट्स 20 मिनिट्स आम्ही कन्सेप्ट सांगणार. त्यानंतर विद्यार्थ्यांना रणांगण मोकळं आहे, त्याचं ॲप्लिकेशन शोधून काढा. आणि त्याच्यानी त्यांची मसल मेमरी बिल्ड होते की फक्त हे रटण्यानी नव्हे. की डेटा ॲब्स्ट्रॅक्शन म्हणजे कुठे वापरतो, तर आपण कारमध्ये ABC वापरतो, ॲक्सेलेटर, ब्रेक, क्लच. पण आपल्याला कारचं इंजिन माहिती नाही कसं चालतं. मग हे त्याला इंटरव्ह्युअरला समजावा की तुम्हाला किती कळतंय ती कन्सेप्ट. आणि ह्या गोष्टीसाठी विद्यार्थी आणि शिक्षक ह्याच्यामधली जी दुरी आहे ना ही कमी व्हायला पाहिजे. माझ्या डोक्यात काहीतरी चालतंय, मला बोलायला संधी मिळाली पाहिजे, मला विचारायला संधी मिळाली पाहिजे, आणि त्याचा प्लॅटफॉर्म हे शिक्षकांनी घडवला पाहिजे. सो मी क्लासमध्ये कुठलाही सिली डाऊट विचारू शकतो ह्याचं जेव्हा प्लॅटफॉर्म तयार करतील शिक्षक
आणि विद्यार्थी तो एक करेज, ती निष्ठा जाऊन की मी विचारणार शिक्षकांना, हे जेव्हा होईल तेव्हा शिक्षण तुमचं खऱ्या तरीकेने ॲप्लिकेशन ओरिएंटेड होईल. बरोबर. आणि इंटरव्ह्यूसाठी वेगळं तयार करायची काही गरज नाही. मग तो आपण जणू मित्राशी संवाद साधताय तसं साधा ना तिथे, की तुम्ही जे शिकलायत ते तुमचं नॉलेज त्याचं प्रदर्शन करा. हो बरोबर. आता आपण जर पाहिलं जगात सर्वात ज्या मोठ्या कंपन्या म्हणजे ज्यांची आपण नावं घेऊ शकतो, मग ते फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, किंवा तुमचं ॲमेझॉन आहे, स्विगी, झोमॅटो, ओला, उबर, तर हे सगळं ह्याला फार मोठा IT बेस आहे. म्हणजे त्यांनी हे सगळं शून्यातनं विश्व निर्माण केलेलं आहे. तर आत्ता जी मुलं जे बडिंग आहेत की ज्यांना ह्या क्षेत्रात पुढे करिअर करायचं आहे, तर कुठेतरी जर ते असे काही स्वप्न बघितली, मला असा एखादा स्टार्टअप करायचा आहे जो मला युनिकॉर्न करायचा आहे, तर त्याच्यासाठी हे कुठेतरी ही एक सुरुवात असू शकते की IT क्षेत्रात येऊन पदार्पण करणं आणि मग त्याच्यात पुढे जाऊन मार्गक्रमण करणं, असं काही त्याच्यातनं होऊ शकतं. म्हणजे हे सगळ्याचा कोर बेस हा आहे का, IT आहे? हो. तर IT इट हेल्प्स यू टू रीच आउट टू द एंटायर वर्ल्ड इझिली. सो जसं माझ्या मुलाला उद्या मी स्क्रॅचपासून सुरुवात करतो, तर बरेचसे क्षेत्रातले ऑप्शन्स आहेत, पण तो त्या सगळ्या क्षेत्रामध्ये काही ना काही करू शकतो जर त्याला त्याचं पाठबळ ITचं स्ट्रॉंग असेल तर. जसं आपण सुरुवात केली की सगळ्या क्षेत्रांमध्ये IT लागतो. सो त्यांनी एका क्षेत्रामध्ये मास्टर की पहिलेच घेणं, त्याच्यापेक्षा IT मध्ये मास्टर झाला तो, तर त्याचं फ्युचर ब्राईट आहे. जगातले आपण प्रामुख्याने ज्यांना आपण वेल्दिएस्ट पर्सन म्हणणार, सर्वात श्रीमंत, हे सगळे लोक, तो मग झुकरबर्ग झाला, इलॉन मस्क झाला, जेफ बेझॉस अमेझॉनचा फाउंडर झाला, बिल गेट्स मायक्रोसॉफ्ट फाउंडर झाला, हे सगळेजण कोडिंग येतं त्यांना, ITशी संलग्न आहेत. हे निव्वळ योगायोग वाटतो का? नाही. त्यामुळे IT क्षेत्राकडे सुरुवातीपासून तशी वाटचाल तुम्ही केली तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये नंतर कमाल करू शकता. कारण की शिक्षण हे घेण्यासाठी कधीच मर्यादा नसते की मी फक्त कॉलेजमध्ये जाऊनच घेईन, अशी काही मर्यादा नाही. आपण कधीही पुढच्या गोष्टी अजून शिकू शकतो. पण जेव्हा तुम्ही त्या एजमध्ये आहात, जेव्हा अजून ज्ञानप्राप्ती इझी आहे तुमच्यासाठी, ग्रास्पिंग पॉवर तुमची तेवढी स्ट्रॉंग आहे, तेव्हा तुम्ही जास्तीत जास्त जे कॉम्प्लेक्स गोष्टी आहेत ते शिका. मग त्याच्यात IT आलं, ITचे विविध क्षेत्र आले. बरोबर. इंडियात स्कोप कसा आहे की लाईक परदेशात जास्ती स्कोप आहे IT जॉबसाठी, का आता इंडियात पण तो स्कोप वाढतो आणि तो पुढेही वाढणार आहे? आत्ताचं AI समिट झालं, त्याच्यामध्ये आपल्याला कळालं की सगळे जगातले लोकांचं लक्ष हे इंडियाच्या ITकडे पण आहे, जरी AI मध्ये इनोव्हेट इंडियाने अजून इतकंसं केलं नसेल तरी. कारण की इंडियामध्ये ऑलरेडी द ब्रेनी पीपल आर देअर, त्यांना फक्त त्या गोष्टीच्या आत्ताशी स्टार्ट झालेलं आहे. तर आपण AIचं इम्प्लिमेंटेशन खूप छान करतोय. एक आहे इनोव्हेशन, पण एक आहे इम्प्लिमेंटेशन. सो बिझनेसेसला सतत इनोव्हेशन करायची गरज नाही. आज आपण ज्यांनी मोबाईल इनोव्हेट केला, ती कंपनी वेगळी असेल, आज आपण त्याचा इम्प्लिमेंट करून वेगवेगळ्या वापर करतोय, त्याच्यात एन्हान्समेंट करतोय. बरोबर. सो प्रत्येक वेळेस इनोव्हेशनच व्हावं अशी काही गरज नाही. सो इंडिया त्याच्यासाठी रिच आहे. बाहेरच्या देशांमध्ये रिसर्च चांगला आहे तर इनोव्हेशन निश्चितच चांगलं होतं, बट तेवढेच जॉब्स इंडियामध्ये पण चांगले आहेत, खास करून जेव्हा बाहेरची विजा प्रक्रिया आता अवघड झालेली आहे. त्यामुळे गॉन आर द डेज जिकडे मी फॉरेनचं विजा घेऊन तिकडेच करिअर सेटल करण्याचा प्रयत्न करीन. इथे पण भरपूर जॉब्स अवेलेबल आहेत. हायब्रिड प्रमाणाचे जॉब्स आता वाढलेले आहेत. तो हायब्रिडमध्ये इथे बसूनच तुम्ही फॉरेन क्लायंटला सर्व्हिसिंग देताय, तर तसे पण जॉब्स भरपूर अवेलेबल आहेत. गिग इकॉनॉमी ही आता वाढलेली आहे. गिग इकॉनॉमी म्हणजे आपण ज्यांना आत्ताच्या घडीला म्हणतोय
की जे झोमॅटो, स्विगी ह्यांच्यासारखे नोकरी करत नाही आहे, पण त्यांना त्यांचं माहिती आहे की वेज कसं मिळेल, त्यांचा प्रोजेक्ट असेल ते कसं ते कंप्लीट करतील, हे गिग वर्कर्स असतात. सो तसेच पुढच्या येणाऱ्या 10 वर्षामध्ये आय टीमध्ये पण गिग वर्कफोर्स इन टर्म्स ऑफ फ्रीलान्सर्स हे वाढणार आहे. सो त्यामुळे तुम्हाला काहीतरी तुमच्या बिझनेसमध्ये AIचा प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करायचा असेल, तुम्हाला काहीतरी डिजिटल मार्केटिंग थ्रू काही करायचं असेल, तर गिग वर्कफोर्स खूप वाढणार आहे. सो आपण कोर्सेसबद्दल बोलवतो, पण बरेच कोर्सेस आहेत ना जे आता आय टी क्षेत्रात आहेत, तर तुमच्याकडे नेमके कोणकोणते कोर्सेस आहेत त्याबद्दल थोडंसं एलॅबरेट करा. सो आय टी वेदांतमध्ये प्रथम सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, सो सॉफ्टवेअर डेव्हलप कसं करणं, ॲप्लिकेशन्स बनवणं हे फ्रॉम स्क्रॅच शिकवतो आम्ही. ओके. दुसरा कोर्स आहे आपला डेटा सायन्स आणि डेटा ॲनालिटिक्स. डेटा इज द न्यू ऑइल. सो त्याच्यामध्ये केवढे जॉब्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये हे टॅप करता येतं ह्या कोर्समधून. इथे कोडिंग मिनिमल लागतं तेवढं, सो जेवढं सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटला लागतं तसं नाही आहे. आणि क्षेत्रात खूप सारे ऑपॉर्च्युनिटीज आहेत कारण की हे खूप जलदरित्या वाढतं आहे. बरोबर. सो तिसरा कोर्स आपला आहे हा डेव्हऑप्स, म्हणजे क्लाउड शिकणं. अच्छा. सो आता एक कम्प्युटर आपला घरी जसा आपण ठेवतो तो गरम होतो, तसा स्टॉक मार्केटचा कम्प्युटर हा 24/7/365 हा असा ऑन ठेवला तर रिलायबिलिटी नाही आहे, तुम्हाला क्लाउडवर जावं लागतं. आणि मग सगळ्यांचं आय टी इन्फ्रास्ट्रक्चर हे क्लाउडवर हळूहळू शिफ्ट झालेलं आहे ऑलमोस्ट. अच्छा. सो ते क्लाउडचे इंजिनियर्स हा थर्ड कोर्स आपण करू शकतो, ज्याच्यामध्ये AWS, अझ्योर, GCP हे आपण शिकू शकतो. ओके. आणि बँगलोरच्या एका सर्वेप्रमाणे आय टीमध्ये वन ऑफ द हायेस्ट पेड इज फॉर द क्लाउड इंजिनियर. अच्छा. हां. बरं. चौथं आहे सॉफ्टवेअर टेस्टिंग. सो सॉफ्टवेअर आपण जे बनवलेलं आहे सुरुवातीला ते टेस्ट करणं, त्याच्यात ऑटोमेशन टेस्टिंग, AI टेस्टिंग हे आपण शिकतो. त्यानंतर डिजिटल मार्केटिंग इन टू द डिजिटल वर्ल्ड विथ गुगल ॲड्स, मेटा ॲड्स, SEO, कॉन्टेंट क्रिएशन हे सगळ्या गोष्टी डिजिटल मार्केटिंगमध्ये आपल्याला शिकायला मिळतात. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट बँकिंग टेक रिलेटेड. सो म्हणजे तुम्ही हाऊ कॅन यू यूज टेक इन टू युअर बँकिंग जॉब्स. अच्छा. बरं. आणि प्रामुख्याने इन्व्हेस्टमेंट बँकिंगचे जॉब्स, कारण की तिथे जिथे जास्तीत जास्त फॉरेनचे बँक्स आपल्याकडे येत आहेत, दे लुक फॉर इन्व्हेस्टमेंट बँकर्स, की पैसा कसा ग्रो होणार, 2 कंपनीज मर्जर कसं होणार, ॲक्विजिशन कसं होणार, हे सगळ्या गोष्टी इन्व्हेस्टमेंट बँकिंग टेक रिलेटेड हा एक कोर्स आहे. ओके. ज्याच्यामध्ये AIच्या गोष्टी पण बरेचसे कसे वापरावे हे आम्ही शिकवतो. आणि आत्ताच नवीन आम्ही लॉन्च केलेला आहे सायबर सिक्युरिटी. अच्छा. विथ AI ड्रिव्हन. ओके. सो हाऊ कॅन यू यूज AI आणि सायबर सिक्युरिटीच्या विश्वामध्ये तुम्ही हलचल करू शकता, कारण की AIचे लॉजिक वापरून जे काम 10-15 इंजिनियर्सला नाही जमत होतं ते आज शक्य आहे टू ब्रेक ऑर टू डिफेंड ऑल्सो. ओके. इन द वर्ल्ड ऑफ सायबर सिक्युरिटी वी आर लुकिंग ॲट दॅट. सो असे हे कोर्स आपला बुके आहे, वेगवेगळे कोर्सेस आहेत. आणि किती महिन्यांचा कालावधी असो, म्हणजे वर्ष, 6 महिने, कसं असतं ते? सो प्रत्येक कोर्स हा आम्ही डिझाईन केलेला आहे, जसं मी म्हणालो फिनिशिंग स्कूल आहे. सो विद्यार्थी एंडला त्यांच्या करिअरच्या येत आहेत बरेचसे. सो कोर्स ड्युरेशन हा आम्ही प्रत्येक कोर्सचा जवळजवळ 6 महिने ठेवलेला आहे. अच्छा. पण आमच्याकडे एक युनिक फीचर आहे ज्याला आम्ही म्हणतो लाईफ टाईम लर्निंग. वन्स यू एनरोल इन टू अ कोर्स यू गेट तिकीट टू लर्न एनी टाईम इन लाईफ फर्दर विदाउट एनी ॲडिशनल कॉस्ट. अच्छा. बरं. हा. बरं. ओके. शिक्षणाला मर्यादा नाही पाहिजे. आज तुम्ही येत आहे, पुढे जाऊन टेक्नॉलॉजी बदलणार आहे. हो, नक्कीच. त्याच्यामध्ये तुम्ही लाईफ टाईम लर्निंग घेऊ शकता विथ दॅट युनिक फीचर. ओके.
पण आपण जेव्हा हे टेक्निकल आणि थिओरिटिकल गोष्टी जेव्हा आपण शिकतोय, पण त्याचबरोबर कम्युनिकेशन स्किल्स किती महत्त्वाचे आहेत ह्या सगळ्या, सॉफ्ट स्किल्स किती महत्त्वाचे आहेत, त्याबद्दल काय सांगाल? हां, तर एका इंटरव्ह्यूमध्ये तुमचं टेक्निकल नॉलेज जेवढं बघितलं जातं त्याच्यापेक्षा मी तर म्हणेन थोडं अधिकच द वे यू आर एबल टू एक्सप्रेस, ज्याला तुम्ही म्हणताय सॉफ्ट स्किल, कम्युनिकेशन स्किल्स, हे पण तितक्याच गरजेचे आहेत. आणि होतं आहे काय की मला नॉलेज आहे आणि मी जर दाखवू नाही शकत आहे तर तुमचा जॉब तो घेऊन जाईल ज्याला थोडं पण नॉलेज आहे पण तो दाखवू चांगलं शकतो, जो कन्व्हिन्स चांगलं करू शकतो. प्लस IT मध्ये बिकॉज बरेच जण 12-12 तास कम्प्युटरच्या समोर बसत आहेत, त्यांची लोकांशी कन्व्हर्सेशनची जी स्किल आहे ती कमी होते. हो, म्हणजे आजकाल बरेचदा असं होतं की लोक कॉल करण्यापेक्षा मेसेज करतात, टेक्स्ट करतात आणि ते प्रमाण खूप वाढत चाललंय. हां, मग त्याच्यामुळे काय होतं आहे की द डिमांड फॉर दीज पीपल, जे लोक क्लायंटसोबत चांगलं कन्व्हर्सेशन करू शकतील, जे बिझनेस डेव्हलप करू शकतील, ज्यांना IT नॉलेज आहे, ते IT सेल्स पण करू शकतील, सोबतच डेव्हलपमेंट पण करू शकतील. म्हणजे सगळे रोल्स त्यांना असे एकत्रितपणे असतील तर त्यांना ते चांगलं वाटतंय. तोच जॉनला कन्व्हिन्स पण करतोय की हा प्रोजेक्ट कसा त्याच्या कंपनीसाठी चांगला आहे, आणि तोच जॉनच्या डेव्हलपमेंटमध्ये पण सगळ्यामध्ये त्याच्याशी कन्व्हर्स करतोय. बरोबर. सो सॉफ्ट स्किल हे खूप गरजेचं आहे. आणि विद्यार्थ्यांना जेव्हा फिअर येतं, कारण की लाईफ ट्रान्झिशन होतं आहे, त्यांनी कधीच इंटरव्ह्यू फेस नाही केला. सो टेल मी अबाउट युअर सेल्फ, हा एक सिम्पल प्रश्न पण आजच्या विद्यार्थ्यांना कोणी विचारला तर मोजून ते 10-15 वेळा फंबल अप होतील, असा विचार करतील, फिलर्स वापरतील. सो हे जो नर्वसनेस आहे हा काढणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही मिरर टेस्ट, सेल्फी कॅमेरा टेस्ट, याच्यामध्ये टेल मी अबाउट युअर सेल्फ, हे आम्ही विद्यार्थ्यांना आवर्जून सांगतो की याची प्रॅक्टिस चांगली करा. अच्छा. जेव्हा मी स्वतः पहिल्या इंटरव्ह्यूला जात होतो तेव्हा किती बेसिक आहे, टेल मी अबाउट युअर सेल्फ हा प्रश्न मला विचारणार आहे माहिती आहे, तरी पण तो ओव्हर कॉन्फिडन्स न बाळगणं, कम्युनिकेशनची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. सो मी माझा एक झलक दाखवतो. जेव्हा मी इंटरव्ह्यूला प्रथम सॉफ्ट स्किलचं प्रिपरेशन कसं केलं. सो प्रश्न सुरुवातीला डेलॉइट आणि राकुटेन या कंपनीज होत्या, त्यांनी विचारला होता की येस इट्स अ आईस ब्रेकर ज्याला म्हणतो, की येस स्वप्नेल टेल मी अबाउट युअर सेल्फ. त्यांच्याकडे तुमचा रेझ्युमे आहे, बरोबर, तुम्हाला तुमचं नाव गाव पत्ता नाही सांगायचा. बरोबर. आपल्याला गॉड ऑफ फर्स्ट इम्प्रेशन बनायचं. अच्छा, गॉड ऑफ फर्स्ट इम्प्रेशन. ओके, बर. कारण की तोच डील ब्रेकर असणार आहे. बरोबर. पूर्ण इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला लाखोचा पॅकेज द्यायचा आहे की नाही द्यायचा आहे, हा पहिला त्याचा हा एक अँकर मोमेंट असणार आहे. मग त्याच्यासाठी तुम्ही किती तास मेहनत करताय हे गरजेचं आहे. तो ओव्हर कॉन्फिडन्स न बाळगणं. सो सुरुवातीपासूनच तुमच्या फर्स्ट इयर पासूनच मी तर म्हणेन टेल मी अबाउट युअर सेल्फची प्रॅक्टिस करायला काय हरकत आहे. तुम्ही लग्नांमध्ये जाताय तिकडे प्रॅक्टिस करा, इंट्रोड्यूस करा स्वतःला. बरोबर. सो मी ती एक झलक दाखवतो. तेव्हा मला विचारला गेलेला, बर, वेन आय वॉज अ चाइल्ड माय डॅड टूक मी अँड माय सिस्टर टू एन इलेक्ट्रॉनिक स्टोअर. Thereby he gave us two options. One, to buy us robot which can just speak up something. The second was an electronic set, a BLDC motor, fan and different equipments through which you can create multiple gadgets out of it. I, being very curious, took that electronic set. My sister took that robot. She became an MBA, and I, Swapnil Gondkar, I am in front of you today
That curious person who wanted to create gadget today creates software developments. I would love to take your company with my passion and my skills ahead. I'm MTech from VJTA. I hone this field of research. I love to innovate onto small things. Let's work together and create certain new stuff. So हे जे फर्स्ट इम्प्रेशन आहे करेक्ट. इन फॉर्म ऑफ अ स्टोरी टेलिंग हे लक्षात राहतात आणि गोष्ट लक्षात राहतं. आय कुड ॲक्च्युली व्हिज्युअलाइज जेव्हा तुम्ही बोलत होता की तुम्ही आणि तुमची बहीण ॲक्च्युली गेला शॉपमध्ये तुमचे वडील दाखवत आहेत वगैरे ते. सो कम्युनिकेशन स्किल इज स्टोरी टेलिंग. या सो तुम्ही जर असे बेसिक गोष्टी प्रॅक्टिस केले तर खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही समोरच्याला काय पाहिजे ते देताय. आज त्याला तुम्हाला हिरो बघायचं आहे. तो जो इंटरव्ह्यू घेणारा आहे त्याला बरेचसे कॅन्डिडेट्स येत आहेत. तो वेगळं शोधतोय. बरोबर. आणि तो तुमच्या सोबतच असणार आहे जर तुम्ही ती प्रथम छाप तशी चांगली पाडली तर. पण बरेच विद्यार्थी काय करतात, चोराच्या मनात चांदण्या, तसं मला थोडं ना इथे गॅप होता, मग तो स्वतःच्याच बोलण्यामधून ते बोलून जाणार की सॉरी पण मग मला तो गॅप एक होता. स्वतःच प्रोजेक्ट करतोय. सो स्वतःहून प्रोजेक्ट करणं नव्हे, तुम्ही तुमच्या चांगल्या क्वालिटीज ते सांगणं, हे सगळं आम्ही विद्यार्थ्यांकडून कवर करून घेतो. सो 25% ऑफ द सिलेबस वी कॉशियसली डिझाईन की त्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटीज असाव्या. अच्छा. त्या ॲक्टिव्हिटीज बेसिक ग्रुप डिस्कशन पासून फ्लिप लर्निंग, ज्याच्यामध्ये विद्यार्थी घरी जाऊन पूर्ण तो अभ्यास करतात, इथे येऊन ते असाइनमेंट सगळ्यांच्या समोर सोडवतात, चॅलेंज घेतात. स्टुडंट बिकम्स अ टीचर. कधी आपले शिक्षक शेवटच्या बेंचवर जातात आणि आता विद्यार्थी एक कन्सेप्ट शिकवतात. ह्याच्याने त्यांचं सॉफ्ट स्किल खूप चांगलं वाढतं आणि ते खूप गरजेचं आहे आजच्या काळात. हो डेफिनेटली. हो. जाता आता म्हणजे ॲक्च्युली हे इंटरॅक्शन असंच मला चालू ठेवावं असं वाटेल, पण आपण पुन्हा एकदा भेटू ह्याच्यासाठी. पण मला विचारायचं आहे की बरेच मुलं म्हणजे तुमच्यात 18 ब्रांचेस आहेत, यू आर पॅन इंडिया, आणि बरेच मुलं तुमच्याकडे पासआउट झालेली आहेत आणि यांचं वैशिष्ट्य म्हणजे 100% जॉब प्लेसमेंट देखील होत असते तुमच्याकडे. तर काही सक्सेस स्टोरीज एक जातात आमच्यावर काही शेअर करू शकाल का, की अगदी एखादा मुलगा ॲव्हरेज होता आणि ही इज डुईंग रिअली गुड इन हिज लाईफ आफ्टर टेकिंग दिस कोर्स आणि ऑल. सो इतक्या वर्षात बरेचसे केस स्टडीज आहेतच, पण जॉब हे स्वतःच्या कॅपेबिलिटीवर मिळतं. सो IT वेदांत हा जरी आम्ही सांगतो तुम्हाला जॉब मिळणार, पण ते तुमच्या जोरावर. तुम्ही एका कॅटरपिलर, एक अळी जशी असते तसे IT वेदांतमध्ये येता अँड यू डेव्हलप इन टू अ फुल ग्रोन बटरफ्लाय, ज्याच्या विंग्समध्ये, पंखांमध्ये एक स्ट्रेंथ आलेली आहे. सो हे शक्य फक्त आणि फक्त हार्डवर्कनी होतं. मग जरी विद्यार्थी ॲव्हरेज असेल, जसं आमच्याकडे प्रशांत वाटकर कल्याणचा आपला विद्यार्थी, सो तो आला, तो काही शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये असा टॉपर नव्हे, पण आपल्याकडे आला, गायडन्स घेतलं, काय गोष्टी लागतात इंडस्ट्रीला हे समजून घेतलं. इन्स्टिट्यूटचं लेक्चर्स झाले त्याच्यानंतरही डाऊट्स विचारणं, शिक्षकांचा हात न सोडणं. सो ह्या गोष्टींमुळे कल्याणचा आपला विद्यार्थी बँगलोरच्या झेटा कंपनीमध्ये फ्रेशर सॅलरी ऑफ 16 लाख. क्या बात आहे. अरे वा. सो आज चेन्नईचे जे लर्नर आहेत ते बँगलोरला, दिल्लीतले लर्नर आहेत ते मुंबईला, असे वेगवेगळीकडे आमचे प्लेसमेंट होत आहेत. आणि ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा अर्धा वाटा आहे, अर्धा इन्स्टिट्यूटचा वाटा आहे. सुपर, व्हेरी नाईस. खूप बरं वाटलं हे ऐकून, आणि आय एम शुअर की हा पॉडकास्ट ऐकून पण तुम्हाला खूप बरं वाटलं असेल, कारण आपल्या मनात बरेचदा कन्फ्युजन असतं आणि IT क्षेत्र जे इतकं झपाट्याने वाढते, रॅपिडली वाढते, आणि त्याबद्दल अनेक प्रश्न नॉट जस्ट विथ स्टुडंट्स, विथ पॅरेंट्स पण होते, आणि आय थिंक ते ह्या पॉडकास्टमधनं कुठेतरी रिझॉल्व्ह झाले असेल असं मला वाटतं. इट वॉज ग्रेट इंटरॅक्टिंग विथ यू स्वप्नील सर, आणि असेच आपण भेटत राहू विथ डिफरंट टॉपिक्स. तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद.